त्यामध्ये आपण ॲट्रॉसिटी पण लावलं पण मग पॉक्सो त्याच्यामध्ये. हा काल रोजी आमच्याकडे एक महिला आल्या. त्यांनी सांगितले की त्यांची जी मुलगी आहे 3 वर्षाची मुलगी आहे, ती प्री प्रायमरीला शाळेत जाते. तर त्या ठिकाणी येऊन त्या घरी घेऊन आल्यानंतर त्यांना सांगितलं तिने की मला एक अंकल जे आहे तर सूच्या जागेवर गुदगुदी करतात म्हणून. तर त्यावेळेस तिला सगळं व्यवस्थितपणे विचारलं असता सदरच्या मुलीने कसं झालेले प्रकार आहेत ते तिने सांगितले आणि त्यावरून त्या महिलेने आमच्याकडे येऊन तक्रार दिली आणि आम्ही सुद्धा त्याच्याशी विचारपूस केल्यानंतर सदरची गोष्ट जी आहे तथ्य त्याच्यात दिसून आल्याने सदरची जी आहे महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आम्ही पोलीस स्टेशनला त्या व्यक्तीच्या विरुद्ध जे आहे गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे विजय जीवनवाल. त्यांची जी आहे तर त्यांच्या भावाची तिथे शाळा आहे आणि त्या म्हणजे त्यांच्या भावाची शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये हे लहान मुलं तिथे शिकायला जातात. तर सदरच्या व्यक्तीने अशा प्रकार त्या छोट्या लहान मुलीसोबत केलेला आहे. त्यावरून आम्ही BNS कलम 64(2), 65(2) आणि पोक्सो ऍक्ट बाल लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम 2012 चे 59631 RSW यानुसार जे आहे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर आरोपींना जे आहे आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांना आज रोजी आम्ही PCR साठी सुद्धा हजर केलेले आहे. त्यांना 2 दिवसाची PCR पुढे मिळालेली आहे आणि या नंतर सुद्धा जे आहे एकदम स्ट्रिक्ट कारवाई आम्ही त्यांच्यावर करणार आहोत. आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये जे आहे ॲट्रॉसिटी ऍक्ट लावल्यामुळे सदरचा जो आहे तपास माननीय ACP सागर देशमुख सर यांच्याकडे देण्यात आलेला आहे आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनानुसार यामध्ये जे आहे स्ट्रिक्टली कारवाई आम्ही करीत आहोत. आरोपी हा म्हणजे शिक्षक होता का तिथं राहत? नाही, त्यांच्या भावाची शिक्षण संस्था ती होती, हे तिथे राहत होते. शाळेच्या बाबतीमध्ये काही कारवाई करा अशी काही निवेदन आपल्याकडे आल्याची माहिती? हो, आज पदमपुऱ्यामधले जे आहेत सर्व समाजातले लोक माझ्याकडे आले होते आणि सदरची शाळा बंद करण्यात यावी यासाठी त्यांनी निवेदन दिलेले आहे. आम्ही त्यांच्याशी जे आहे हितगुज करत आहोत.